नमस्कार. मी भरत पाठक. वेदवाणीमध्ये आपले स्वागत. आजचा विषय प्रश्नांकित महिला सुरक्षा. 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने हा विषय. स्त्री शक्तीचा दिवस, स्त्री सन्मानाचा दिवस. पण एक प्रश्न आहे, थोडा अस्वस्थ करणारा. थोडा का, खूपच अस्वस्थ करणारा. आजच्याही समाजात स्त्री आणि मुलगी खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न पडण्यामागे कारण आहे भारतात घडलेली एक भयंकर घटना, जिने संपूर्ण देश हादरवला होता. ही घटना घडली निठारी या गावात सन 2005 ते 2006 या दरम्यान. या परिसरातून गरीब कुटुंबातील अनेक मुले आणि मुली अचानक गायब होऊ लागली. पालकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या, पुन्हा पुन्हा केल्या, पण सुरुवातीला त्या तक्रारींना गंभीरपणे घेतले गेले नाही. लोक म्हणत होते कदाचित मुले घर सोडून गेली असतील किंवा कुठेतरी कामाच्या शोधात गेली असतील. पण सत्य यापेक्षा खूप भयानक होते. एक दिवस एका हरवलेल्या मुलीचा शोध घेताना लोकांच्या नजरेस पडले की नाल्यात काही हाडे आहेत. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि मग जे समोर आले ते धक्कादायक होते. त्या नाल्यातून अनेक कवट्या, हाडे आणि मानवी अवशेष सापडू लागले. चर्चा खूप गाजू लागली. हे घर होते मनिंदर सिंग पंदेर यांचे आणि त्या घरात नोकर म्हणून राहत होता सुरेंदर कोली. तपासात असे सांगितले गेले की सुरेंदर कोली मुलांना आणि मुलींना घरात बोलवत असे, खाऊ देण्याच्या बहाण्याने, कधी काम देण्याच्या बहाण्याने. काही प्रकरणामध्ये लैंगिक अत्याचार आणि नंतर हत्या असे आरोप समोर आले. मृतदेहांचे तुकडे करून ते नाल्यात फेकले जात, असाही तपासात आरोप झाला आहे, स्पष्ट झाला आहे. या प्रकरणाला नंतर नाव मिळाले निठारी सिरियल मर्डर्स. या प्रकरणाभोवती अनेक धक्कादायक चर्चा नंतर झाल्या. काही माध्यमांनी नरमांस भक्षण झाल्याचा हे आरोप मांडला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेत याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मिळाले नाही आणि तो विषय तसाच राहून गेला. या प्रकरणात अनेक खटले चालले. काही प्रकरणामध्ये सुरेंदर कोलीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर घरमालक मनिंदर सिंग पंदेर याच्याबाबत काही प्रकरणात शिक्षा झाली. काहीमध्ये पुराव्याअभावी सुटका झाली. ही केस अनेक वर्ष न्यायालयात चालत राहील. अलीकडेच याबाबत समजलेल्या माहितीनुसार दोघेही सर्व आरोपातून मुक्त झाले आहेत. या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केला. जर सुरुवातीच्या तक्रारी गंभीरपणे घेतल्या असत्या तर कदाचित काही जीव वाचले असते का? निश्चित वाचले असते. कारण अनेक पालक आधीच पोलिसांकडे जात होते. त्यांनी या तक्रारी सांगितल्या होत्या, पण त्यांना गंभीरपणे घेतले गेले नाही. ही घटना फक्त एक गुन्हा नाही, ती समाजाला विचार करायला लावणारा एक गंभीर प्रश्न आहे. आपल्या समाजात गरीब कुटुंबातील मुलांचे जीवन तितकेच महत्त्वाचे आहे का? निश्चितच गंभीर प्रश्न आहे. उद्याचा दिवस आहे इंटरनॅशनल वुमेन्स डे. या दिवशी आपण स्त्री सन्मानाबद्दल बोलतो, पण खरा सन्मान केवळ शाब्दिक नको, तर कृतीने असावा. प्रत्येक मुलगी सुरक्षित असावी, निर्भय असावी आणि सन्मानाने जगावी. आपण निठारीचे एक उदाहरण पाहिले. दुसरे एक प्रकरण अलीकडेच जगभर चर्चेत आलेले, अमेरिकेतील जेफ्री एप्स्टीन
सेक्स ट्रॅफिकिंग केस. या प्रकरणात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे आरोप समोर आले. या प्रकरणाने एक मोठा प्रश्न उभा केला. सत्ता, पैसा आणि प्रभाव यांच्या सावलीत स्त्री आणि मुलींचे शोषण किती सहज लपवले जाते. दोन्ही प्रकरणांची थेट तुलना करणे योग्य नाही, पण एक गोष्ट समान आहे. पीडा भोगणाऱ्यामध्ये महिला आणि मुलींची संख्या जास्त होती. स्त्री म्हणजे पुरुषाने एकतर्फी आनंदासाठी फक्त भोगायचे असते, असाच अर्थ या प्रकरणातील उच्चभ्रूंनी घेतला आहे. स्त्री देहाच्या आत एक मन असतं. तिलाही स्वाभिमान आणि आनंदात सहभागी होण्याचा आणि सुरक्षेचा समान अधिकार असतो. पण वरील प्रकरणात क्रूरतेचा कळस गाठणारे आरोप झाले आहेत. विरोधात बोलणारी तरुणी गायब झाली. हा धंदा करणारा जेलमध्ये रहस्यमयरित्या मृत अवस्थेत आढळून आला. त्याची जोडीदारी ती आजही तुरुंगात कशी व का जिवंत ठेवली गेली हे एक रहस्य मात्र आहे. कदाचित तिचा भविष्यात आणखी काय उपयोग होणार असेल. परंतु आज जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर यासह अनेक प्रकरणांचा विचार जागतिक पातळीवर झाला पाहिजे. केवळ दिन साजरे करून स्थिती सुधारणार नाही. मात्र आज या प्रकरणात सहभागी उच्च पुरुषच नव्हे तर महिलांचाही विचार झाला पाहिजे. कारण जिथे महिला व मुलींच्या बाबतीत इतकी क्रूरता होत होती, तिथेच काही महिला देखील, तथाकथितरित्या उच्चभ्रू महिला देखील या विकृत आनंदात सहभागी होत होत्या. हे स्त्री म्हणजे स्त्रीच्या विनाशास कारणीभूत असे स्वरूपाचे नाही का? स्त्रीविषयक आधुनिक गुन्हेगारी आता लिंगातीत होत आहे का? समस्या अधिकच गंभीर होते. हरवलेल्या पावलांचा आवाज अजूनही येतो. निरागस डोळ्यांचा प्रश्न आकाशाला भिडून राहतो. उद्याचा सूर्य उगवताना एक वचन जगाला देऊ. भीतीच्या प्रत्येक रात्रीवर सुरक्षेचा दिवा पेटवू. चला, नव्या जगात सावध होऊन राहू. अधिक सावध होऊन राहू. मानवतेच्या बाजूने उभे राहणे हीच खरी संस्कृती आहे. धन्यवाद.